नमस्कार, मी आकाश जाधव. आज एक महत्त्वाचा विषय अर्थात इंटरव्ह्यूवर मला बोलायचं आहे. ते बोलत असताना काही जण म्हणतील, "मला कुठे इंटरव्ह्यूचा कॉल आलाय? मी कशाला आजचा व्हिडिओ बघू?" तर माझं असं म्हणणं आहे, की शेवटपर्यंत बघा. त्या पाठीमागचं कारण असं आहे, की येणाऱ्या सीझनमध्ये तुमच्यापैकी बहुतेकांना इंटरव्ह्यू हा पार्ट फोकस करायचा आहे किंवा त्याच्यावर प्रिपरेशन करायचं आहे. तर ते अचानक शेवटच्या 8, 10, 15 दिवसात होण्यापेक्षा आता विद्यार्थ्यांना काय अडचणी येत आहेत आणि आपण त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे, त्यासाठी ज्यांना सध्याला इंटरव्ह्यूचे कॉल आलेले आहेत किंवा ज्यांना अपेक्षित आहेत, ह्या सगळ्यांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं इंटरव्ह्यूवर बोलण्याचा तुम्हाला काय हक्क हे जर विचारत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः बँक एक्झामचे नॅशनलाइज बँकेचे 7 इंटरव्ह्यू, प्रायव्हेट बँकेचा एक ICICI आहे. त्यानंतर SSC CGLचा सुद्धा त्या काळात ज्यावेळेस मी एक्झाम दिली त्या काळात इंटरव्ह्यू हा पार्ट होता. नंतर तो टियर 3 टियर 4 आपल्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये कन्वर्ट झाला. तर SSCचा सुद्धा इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर MBA एंट्रन्सचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्ससाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्सचा दिलेला आहे. सोबत कॅम्पसमधल्या प्रत्येक कंपनीला इंटरव्ह्यू असतोच. तर ते साधारणतः दिल्याच्या नंतर हा वाला पार्ट तुमच्यासोबत मांडतोय, कारण की आज दुपारी ज्यावेळेस काही विद्यार्थ्यांसोबत आणि निखिल सरांसोबत बसल्यानंतर जे डिस्कशन चालू होतं, मला असं वाटलं की हा पार्ट महत्त्वाचा आहे. त्या पाठीमागचं कारण की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे काही इंटरव्ह्यू द्यायचे आहेत, त्याच्यामध्ये कर्नाटका बँकेचा आहे, सिटी युनियन बँकेचा आहे, IDBI असिस्टंट मॅनेजरचा निकाल काही दिवसामध्ये लागेल, MSC बँकेचा आहे, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आहे, ESICचे SSOचा आत्ता निकाल लागलेला आहे, IBPSच्या ग्रामीण बँकेचा PO आहे, IBPS PO आहे, SBI PO आहे, IBPS SO आहे, नाबार्ड ग्रेड आहे आणि याच्याशिवाय मेनी मोर. आता जे इंटरव्ह्यू समोर दिसत आहेत साधारणतः तेवढे दिले, पण ही यादी साधारणतः ह्या वर्षात विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू द्यायचे आहेत. SBI POचा इंटरव्ह्यू जो आहे तो थोडासा पुढे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जाऊ शकतो, पण बाकी सगळे इंटरव्ह्यू आपल्याला 2022मध्ये द्यायचे आहेत. आता हे देत असताना विद्यार्थ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या महिन्या 2 महिन्यात जे आम्ही निखिल सरांनी जे आहेत ते सगळ्यात जास्त पाहिले, त्यांनी मला सांगितलं. मला असं वाटलं की आताच, कारण की ज्यावेळेला IBPS POच्या 7,000 वेकन्सीज आहेत, त्या पुढे जाऊन 9 पर्यंत जातील. 9 पर्यंत गेल्याच्या नंतर 9 गुणिले 3 27,000 लोकांना तो इंटरव्ह्यू द्यायचा आहे. SBI सारखा इंटरव्ह्यू जो आहे तो सुद्धा 6,000 मुलं जे आहेत, तर 2,000 जागांसाठीचा 6,000 मुलं दरवर्षी इंटरव्ह्यू देतात. तर पहिल्यांदा थोडंसं डिस्कस केलं तर मुलं थोडंसं अलर्ट होतील आणि त्या हिशोबानं कामाला लागतील. लगेच हातातलं सगळं सोडून इंटरव्ह्यूच्या मागे लागा, मी म्हणत नाहीयेत, पण आतापासून छोटे मोठे चेंजेस आपल्या तयारीमध्ये आपल्याला करायचे आहेत. हे करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा, कीप युअर डॉक्युमेंट रेडी. इंटरव्ह्यूचा कॉल आल्याच्या नंतर हे आम्ही मागच्या 2-4 महिन्यातला आत्ताचा जो अनुभव आहे तसा नेहमीचाच आहे, पण आता पुन्हा जास्त अनुभव आहे. म्हणजे लगेच आपण याच्यावरचा व्हिडिओ म्हणून सांगावा, की इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटच्या पाठीमागं लागणं, बर्थ सर्टिफिकेट वेगळं लागत नाही, 10वीचं सर्टिफिकेटचं लागतं, पण या अशा गोष्टींच्या पाठीमागं लागणं. बर्थ सर्टिफिकेट कशाला लागतं? मी तर जिवंत तुम्हाला दिसतोय ना, ह्या पद्धतीने विद्यार्थी कधी कधी वाद घालतात. तर माझं असं म्हणणं होतं, दुसरं 10वीचे सर्टिफिकेट कुठेतरी तेलच सांडलेलं आहे, त्याच्यामुळे त्यातले मार्क्स दिसत नाहीत. हे असले जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते खूप जास्त फेस करावं लागतात. ह्या 2-3 गोष्टी, की जे काही डॉक्युमेंट असतील, कास्ट सर्टिफिकेट असेल, बर्थ सर्टिफिकेट लागत नाही, 10वीचं तुमची जी सनद असते तीच तुमचं बर्थ सर्टिफिकेट असतं, ज्यावर डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. तर ह्याच्याशिवाय तुमचे मार्क्स मेमो आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, आधार कार्ड आहे, त्याच्यावरच्या नावाची मॅचिंग. माझं असं म्हणणं होतं की जसा वेळ मिळेल तसा या गोष्टीवरचं काम तुम्ही सध्याला चालू करून द्यायचं. दुसरं, सध्याला आपल्याकडे कर्नाटका बँकेचे जे इंटरव्ह्यू चालू आहेत त्या माध्यमातून मला असं खूप जास्त जाणीव झाली, की विद्यार्थी ज्यावेळेस एखादं इन्स्टिट्यूट प्रिपरेशनला निवडतात ते एंड टू एंड सोल्युशनसाठी पाहत नाहीत. कुठेतरी क्वांट बघितलं, रिझनिंग बघितलं, इंग्लिश बघितलं, त्या बेसिसवर तुम्ही लगेच तुमच्या इंटरव्ह्यू, त्या बेसिसवर तुम्ही बँकेची तयारी स्टार्ट करून देतात. माझं असं म्हणणं आहे की क्वांट LR इंग्लिशच्या शिवाय तुम्ही जनरल अवेअरनेस आहे, बँकिंगचा पार्ट आहे, तो होतो का नाही, कारण की तो शेवटी सिलेक्शनसाठी खूप जास्त वेटेज आहे त्या गोष्टीचं, त्याकडे पाहत नाही आहेत. त्याच्यानंतर समजा स्पेशलिस्ट पोस्टसाठी पाहत आहेत, तर स्पेशलिस्टसाठीचं तुमच्याकडं साधारण बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर, हां ते टाकायचं राहिलं की त्यांचा सुद्धा इंटरव्ह्यू होईल. बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर आहेत, तुमच्या इन्स्टिट्यूटकडे त्याच्यासाठीची लागणारी एक्सपर्ट फॅकल्टी आहे की नाही. ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चरचा इंटरव्ह्यू होणार आहे, त्यासाठीची एक्सपर्ट फॅकल्टी आहे का नाही, हा सगळा पार्ट जो तो तुम्ही पाहिला पाहिजे. टिपिकली क्वांट LR इंग्लिशच्या बेसिसवर या गोष्टी केल्या नाही पाहिजेत. कर्नाटका बँकेचं हे कॉल आल्याच्या नंतर आता हा पार्ट जो आहे तो मी लोकल लेवल एखाद्या औरंगाबादच्या लेवलला सांगतोय, की इंटरव्ह्यूचा पार्ट प्रत्येक इंग्लिशची फॅकल्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं मिथ हे की इंग्लिशची फॅकल्टी म्हणजे इंटरव्ह्यूची फॅकल्टी. तसं नाही आहे. तो फॅकल्टी सध्याला वेगळ्या एक्झामच्या निमित्तानं आता आपापल्या बॅचेसमध्ये बिझी आहे. कोण घेणार तुमची इंटरव्ह्यू? तर सगळ्यात महत्त्वाचं हे झालं असं, की आमच्या जुन्या मुलांना कॉन्टॅक्ट करून खूप विद्यार्थी त्यांच्या नावावर काही IDs जे आहेत ते, कारण त्या विद्यार्थ्यांना आमच्या बॅचेसच्या आमच्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू फ्री आहेत. तर साधारणतः त्यांच्या पाठीमागं लागून
की तू आहेस, तुझ्या नावावर काही मिळतंय का, तुझ्या मोबाईल नंबरला काही ॲक्टिव्हेट करून मिळतंय का ते पहा म्हणून. तर त्याच्यामुळे मुलं येतात. तर ह्याच्यानंतर इन्स्टिट्यूट निवडत असताना जी इन्स्टिट्यूट तुम्हाला एंड टू एंड प्रिपेअर करून घेतोय अशीच इन्स्टिट्यूट निवडा. जिथे प्री होतंय, जिथे मेन्स होतंय, कधी-कधी एखाद्या ठिकाणी फक्त 2-3 महिन्यामध्ये बेसिकचा पार्ट होतो क्वांट रिझनिंग इंग्लिशचा. मेन्सबद्दल काय राहून जातं. तर जिथे प्री होतंय, जिथे मेन्स होतंय, जिथे स्पेशलिस्टचा सब्जेक्ट होतोय, जिथे जनरल अवेअरनेस होतोय आणि जिथे इंटरव्ह्यूला तुमचा फॅकल्टी तयार आहे. जो कोणी इंटरव्ह्यूची तयारी करणारा मुलगा असेल त्याने स्वतःला विचारा मागच्या 6 महिन्यात आपल्या इन्स्टिट्यूटमधला आपला फॅकल्टी बसून त्यानं मला अर्धा तास ह्या गोष्टीबद्दल गाईड केलंय का. मी ही गोष्ट छातीठोकपणे सांगू शकतो. माझ्याकडे निखिल सर आहेत, पूर्वा मॅडम आहेत, अभिषेक गायके आहेत. हे सगळेजण इंटरव्ह्यू सोडून आणि निखिल सरांना सोबत जनरल मॅनेजर सोडून दुसरं कोणतंही त्यांना काम नाहीत. हे फुल टाईम त्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळं निखिल सर एखाद्या इंटरव्ह्यूला बसलेले आहेत आणि त्याने 10-15 मिनिटात इंटरव्ह्यू सोडून दिलेला आहे. हे केस मी छातीठोकपणे सांगतो की नाही आहे म्हणून. तर त्यामुळं इन्स्टिट्यूट पाहत असताना जी तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन देते ते पहा. नाहीतर असं नंतर आयडी दुसऱ्या कुणाचं तरी आयडी घेण्याची वेळ जी ती यायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओच्या पाठीमागचा माझा उद्देश पण तो होता की मुलं ज्या पद्धतीनं पाठीमाग लागलेले आहेत. तर माझ्याकडे दुसऱ्या इन्स्टिट्यूटचा मुलगा जो आहे तो येतोय आणि इंटरव्ह्यूचा पार्ट आम्हाला फ्री अवेलेबल करून द्या ह्या हिशोबाने मागे लागलेला आहेत. तर ह्या पद्धतीनं तुमच्यासोबत व्हायला नको. त्याच्यामुळे हा पार्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला करायचा आहे. त्यामुळं जसं की मी आता सांगितलं की इंटरव्ह्यू फॅकल्टी फुल टाईम अवेलेबल आहेत का. दुसरं इंग्लिशचा फॅकल्टी इंटरव्ह्यूचा फॅकल्टी असतो का, तर त्याला मला स्पष्ट नाही. हे त्याचं उत्तर आहे. सगळ्यात महत्त्वाचं तशा काही एक्झाम्स त्यांना स्वतः दिलेल्या आहेत का, तशा काही इंटरव्ह्यू त्यांना स्वतः दिले आहेत का. कारण की इंटरव्ह्यूमध्ये फरक आहे. आता हा ग्रामीण बँकेचा पीओचा इंटरव्ह्यू आणि IBPS पीओचा इंटरव्ह्यू भले दोघंही इंटरव्ह्यूचे ते बँकांसाठीच आहेत. दोन्हीचा इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट वेगळा आहे. दोघांच्या इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनची पद्धत वेगळी आहे. तुम्ही इकडे जा MSC बँकेमध्ये तुम्हाला संचालक मंडळ सहकार्याच्याबद्दलचा इंटरव्ह्यू, भले तो सुद्धा बँकेचाच इंटरव्ह्यू आहे. IDB आहे, अजून एखाद्या वेगळ्या पद्धतीने, कर्नाटका बँक वेगळ्या पद्धतीने. तर प्रत्येक बँकेचा इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट आहे. म्हणून इंग्लिशचा फॅकल्टी म्हणजे तुमचा इंटरव्ह्यूचा फॅकल्टी नाही. हा जो त्या प्रोसेसमधून गेलेला आहे किंवा मागच्या काही वर्षामध्ये वेगळ्या स्टुडंटला भेटून जो त्याच्याबद्दलचा अपडेट ठेवतो. फक्त पार्ट टाइम जॉब. इंटरव्ह्यू हा पार्ट टाइम जॉब नाही, तो इंटरव्ह्यू हा फुल टाइम जॉब करतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू फॅकल्टी तुम्ही निवडला पाहिजे. तिथून पुढे वेगळे पार्ट. विद्यार्थी सगळ्यात पहिल्यांदा ड्रेस कोड हा पार्ट जेव्हापर्यंत इंटरव्ह्यूचे 2-3 दिवस आधी येत नाहीत तेव्हापर्यंत काय आहे, कोणता ड्रेस आपल्याला घालून तिथे जायचं आहे ह्याच्याबद्दल एकदम उदासीनता पोरांच्या मनामध्ये जे ते मला दिसून आलेली आहे. त्याच्यानंतर एक्सपर्टच का फॅकल्टी त्याच्याबद्दल मला सांगत असताना की इंटरव्ह्यूचा पार्ट आला. काही एक्झाम्स आहेत तिथे GD असते. आता फेडरल बँकेत जवळ GD होती. मागे काही दिवसात SBI सारख्या एक्झामला ग्रुप एक्सरसाइज होती, जी आमच्या काळात मी ज्यावेळेस SBIचा पीओचा इंटरव्ह्यू 2 वेळा दिला आमच्या वेळेस ग्रुप एक्सरसाइज होती. त्याच्याशिवाय काही प्रायव्हेट बँका रोबोटिक इंटरव्ह्यू घेतात. तर माझं असं म्हणणं होतं की त्याच्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू हा पार्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा समजून त्याच्यासाठीचा एक्सपर्ट जो तो पाहिला पाहिजे. त्याच्यानंतर फिअर ऑफ फेसिंग इंटरव्ह्यू इन इंग्लिश हा एक महत्त्वाचा पार्ट की इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये असतो म्हणून काही लोक एक्झाम पास होतात पण इंटरव्ह्यूला जातच नाहीत. हा एक पार्ट आला. काही इंटरव्ह्यू 10-10 वेळेस विचारतात मराठीत होईल का, किंवा मी त्यांना मराठीमध्ये बोलण्याची त्यांना विनंती करू का. कधी मुलगा येऊन बसण्याच्या आधी जेव्हा तो बाहेरून येतो आणि मे आय कम इन सर म्हणतो तर ते म्हणल्यानंतर तिथूनच बसायच्या आधीच विचारतो, सर मे आय स्पीक इन मराठी किंवा मे आय स्पीक इन हिंदी. तर हे अशी गोष्ट टाळायची का, अजून तुमच्या इंटरव्ह्यू भरपूर वेळ आहे. IBPS मी फक्त पुढच्या येणाऱ्या ऑफिसरच्या ऑपॉर्च्युनिटी सांगतोय आणि त्या माध्यमातून खूप विद्यार्थ्यांना नंतर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आतापासून त्या गोष्टीचा तुम्हाला चांगली तयारी जी ती करायची आहे. त्यामुळं इंग्लिशमध्ये मला असं वाटतं हळूहळू तुम्ही तुमच्या रूममेटसोबत तुमच्या मित्रांसोबत हळूहळू जर इंग्लिशची एवढीच भीती वाटत असेल तर त्या इंग्लिशमध्ये गप्पा मारायला जे ते स्टार्ट करा. डिसबिलीव्ह दॅट इंटरव्ह्यू मार्क्स काउंट व्हेरी लिटल इन फायनल सिलेक्शन. तर मी तुम्हाला आकड्यांसहित सिद्ध करतो की इंटरव्ह्यूचे मार्क किती महत्त्वाचे आहेत ते. त्या पाठीमागचं कारण असं आहे की 2016-17च्या नंतर मेन्स एक्झाम डिफिकल्ट झाल्या. त्यामुळं मेन्स एक्झाममध्ये जी लीड आहे ती लीड कमी एक्झामची लेवल डिफिकल्टी वाढली. जसं की IBPS पीओच्या केसमध्ये 225 पैकी 80 मार्काचा समजा त्यांचा कट ऑफ आहे. अराउंड 80च्या आसपास कट ऑफ असतो. 225 पैकी 80. आता भरपूर जे विद्यार्थी आहेत ते ह्या 80 पासून ते 92 पर्यंतच्या कॅटेगरीमध्ये असतात. 80 पासून 92 हे कधी कळतं, 1 एप्रिलला जेव्हा निकाल लागतो त्याच्या 8-10 दिवस आधी मार्क्स येऊन जातात आणि ह्याच कॅटेगरीमध्ये भरपूर विद्यार्थी असतात. ती लीड जुन्या काळामध्ये ज्या वेळेला पेपर सोपे असायचे
त्यावेळेला ती रीड जास्त असायची. आता मेन्सची डिफिकल्टी लेवल वाढल्यामुळे ती रीड कमी आहे. तर तिथे तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात. समजा ग्रामीण बँकेचा स्किल 2 बद्दल. ग्रामीण बँकेचा स्किल 2 मी ॲग्रिकल्चरचा पार्ट घेतो. कुठेतरी विद्यार्थी जे ते 60 पासून ते 75 मध्ये अडकलेले असतात. आता डिपेंडिंग ऑन कोणत्या कॅटेगरीमध्ये तो बिलॉंग करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पेपरची डिफिकल्टी वाढल्यामुळं पुन्हा ह्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये जे ते इंटरव्ह्यू हा पार्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट बँका जसे की कर्नाटका फेडरल साऊथ इंडियन बँक, त्याच्याशिवाय काही जसं MSC बँक आहे किंवा इतरही बँक आहेत, ह्या सांगताना की आमच्या इंटरव्ह्यूला किती वेटेज आणि रिटर्न एक्झामला किती वेटेज हे सांगत नाहीत. मग हे सांगत नाहीत तर असंही होऊ शकतं की एखादा कॅन्डिडेट त्यांना इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये खूप ब्राईट वाटला, ते त्यांचे निकाल रिटर्नचे मार्क्सही पाहणार नाहीत. मी ह्या बँकांबद्दल बोलतो. हे असं होऊ शकतं का? तर निश्चित होऊ शकतं. असं दुसऱ्या प्रायव्हेट बँकांच्या केसमध्ये होतं की रिटर्न हा पार्ट ते फक्त क्वालिफाईंग, बहुतेक बँकांच्या केसमध्ये, प्रायव्हेट बँकांच्या केसमध्ये पाहिलेलं आहे की रिटर्न क्वालिफाईंग ठेवतात. इंटरव्ह्यूमध्ये जो मुलगा असा वाटला की त्याच्यामध्ये काही चुनूक आहे, बिलकुल तो विद्यार्थी सिलेक्ट होऊन जातो. तर त्याच्यामुळं हे मनातून काढून टाका. उलट इंटरव्ह्यूला पार्ट सिरियस घ्या. जेव्हापासून मेन्सचा पार्ट जो आहे किंवा मेन्सवाले पेपर डिफिकल्ट झालेत, तेव्हापासून इंटरव्ह्यूची किंमत किंवा महत्त्व जे ते अजून जास्त वाढलेलं आहे. पुढचं, फिअर ऑफ फेसिंग द अदर स्टेट कॉम्पिटिशन. आता सध्या कर्नाटका बँकेचं जे आहेत ते सध्या इंटरव्ह्यू आलेले आहेत. ते आल्याच्या नंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा, मुंबई सेंटर, महाराष्ट्रातल्या मुलांना इथल्या इथं महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग देणार. तर इंटरव्ह्यूचा निकाल लागल्याच्यानंतर बरं ते नोटिफिकेशन वाचलं त्या मुलांनी, नोटिफिकेशन वाचून फॉर्म पण भरला त्या मुलांनी, फॉर्म भरून सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम पण दिली त्या मुलांनी, एक्झाम देऊन एक्झाम पास पण झाला. तेव्हापर्यंत त्याला डाऊट नाही आला. पण जसं तो पास झाला त्याला डाऊट यायला लागला, इंटरव्ह्यू कन्नडमध्ये होईल का म्हणून. आता तुला महाराष्ट्रासाठी निवडलेलं आहे, तुला महाराष्ट्रातलं एक्झाम सेंटर होतं, तर जर त्यांना कन्नड निवडायचं असलं असतं तर महाराष्ट्रात त्यांनी अप्लाय कशाला करू दिलं असतं, त्यांनी त्यांच्या राज्यातून फॉर्म भरून दिले असते. तर त्याच्यामुळं हा जो पार्ट आहे तुमच्या मनातला की दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसोबत मला कम्पीट करायचं आहे, हा वाला पार्ट मनातून काढून टाका. त्याने तुमच्या राज्यात त्यांच्या ब्रँचेस आहेत, तुमच्या राज्यात त्यांचा चांगला बिझनेस आहे, तर निश्चित त्याला तुमच्या राज्यातून मुलं लागत असतील. तर त्याच्यामुळं ह्याच्याबद्दलचा जो पार्ट आहे की तुम्ही दुसऱ्या राज्यातल्या मुलांची कॉम्पिटिशन येते, हा पार्ट मनातून काढून टाकायचा. अजून एक, बँकिंग अवेअरनेस किंवा जनरल अवेअरनेसची तुम्हाला आतापर्यंत लागलेली सवय किंवा युट्यूबने लावलेली सवय ही आहे की 10 मिनिटात 200 क्वेश्चन, 30 मिनिटात 500 क्वेश्चन, आता 50 मिनिटात 1000 क्वेश्चन, हा वाला पार्ट. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आणि त्याच्याशी संबंधित कॉन्सेप्ट कधी घेण्याचा प्रश्नच येत नाही. का? कारण की तेवढ्या मिनिटात त्याला तेवढे प्रश्न कंप्लीट करायचे, त्यांना तो कॉन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजला पाहिजे याच्याशी घेणं देणं खूप कमी असतं. तर त्याच्यामुळं आपण हा एवढ्या मिनिटात एवढे क्वेश्चन, तेवढ्या मिनिटात तेवढे क्वेश्चन, याच्यामध्ये आपण हेच विसरून जातो की याच्यासोबत हा जो पार्ट आहे हा आपल्याला पुढे इंटरव्ह्यू लागू शकतो, तर आपल्याला पार्ट डिटेलमध्ये पाहिजे. त्यानंतर एक प्रश्न आला, तुम्ही त्याचं उत्तर दिलं, त्याच्याशी कनेक्टेड दुसरा प्रश्न आला, हा कनेक्टेड क्वेश्चनच्या केसमध्ये तुम्हाला तिथे तुम्ही जर तुमच्याकडे त्याचं नॉलेज नसेल तर हर्ट होतं. खूप लोकांना स्टार्ट करत असताना CRR काय, SLR काय, बँक रेट काय, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, हे इंटरव्ह्यूचा कॉल येईपर्यंत माहिती नसतं की काय ते. का? तर खूप जास्त आपण ह्या MCQच्या फॉर्मॅटमध्ये जे ते आपण राहिलेलो असतो. म्हणून त्यातला जो पार्ट आहे हा बँकिंग अवेअरनेस आणि जनरल अवेअरनेसचा करंट अफेअर्सचा पार्ट तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्याकडे ह्या पार्टला आज नाही तर आधीपासून, म्हणजे निखिल सरांच्या आताच्या ब्रह्मास्त्र सिरीजपासून नाही तर त्याच्या आधीपासून या गोष्टीला आपण किंमत देतोय की हा पार्ट महत्त्वाचा आहे, तुम्ही तो केला पाहिजे. आणि त्याचा ऑल अराउंड फायदा सगळीकडे, बाहेरच्या जगामध्ये तुम्ही जातायत तिथं त्याचा फायदा होतो की तुम्हाला त्या गोष्टीबद्दलचं नॉलेज आहे, तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला तिथं फायदा होतो, रिटर्न पेपरमध्ये, तुमच्या इंग्लिशच्या पॅसेजमध्ये तुम्हाला तिथं फायदा होतो, जर त्या एक्झाममध्ये GD किंवा GE असेल तुम्हाला तिथं फायदा होतो, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला इंटरव्ह्यूला फायदा होतो. तर या सगळीकडे ह्या गोष्टीचा ऑल अराउंड फायदा होण्याच्या हिशोबानं मला असं वाटतं त्या गोष्टीकडे एक नॉलेज रिपॉझिटरी म्हणून आपण पाहिलं पाहिजे. टेल मी, आता सगळ्यात अजून एक, विद्यार्थी काय करतात की एखाद्या XYZ बँकेचा, XYZ इन्शुरन्स कंपनीचा कॉल आला, त्यांना असं वाटतं सगळ्या एक्झामसाठी हा टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा वाय यू वॉन्ट टू जॉईन बँकिंग किंवा यूज ऑफ ग्रॅज्युएशन इन बँकिंग जॉब, हा जो पार्ट आहे ह्या प्रत्येकाचं आन्सर सेम असतं, हे वेगळं असतं. आपण यूट्यूबवर पाहिलेलं एखादा आन्सर जे ते घेतो आणि तेच आन्सर आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चिकटवतो. समजा एखादा कॉमर्स ग्रॅज्युएट असेल, तो IBPS POला जाताना टेल मी अबाउट युअर सेल्फ वेगळ्या पद्धतीने सांगेल. तो बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट ऑफिसरला जाताना तिथे तो वेगळ्या पद्धतीने सांगेल. का? तर तिथे तो चांगल्या पद्धतीने कनेक्ट करू शकतो क्रेडिट ऑफिसरच्या पोस्टला.
एखादा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल, तो बोलत असताना टेल मी अबाउट युअरसेल्फमध्ये की ज्यावेळेला ग्रामीण बँक सांगते की आम्ही तसं सगळ्यांनाच आम्ही चान्स देऊ, पण ॲग्री ग्रॅज्युएट्सला आम्ही प्रेफरन्स देऊ. तर तो पार्ट तो त्याच्याशी कनेक्ट करू शकतो आणि इंटरव्ह्यूला आठवण करून देऊ शकतो की मी ॲग्री ग्रॅज्युएट आहे म्हणून. तर त्यामुळं हा सुद्धा पार्ट वेगळा आहे. हा पार्ट तुम्ही तुमच्या ठिकाणच्या त्या एक्सपर्टशी बोलून त्या एक्झामशी संबंधित हा जो पार्ट आहे, हा तुम्ही तुमचा तयारी जी ती करून घेतली पाहिजे. ती टेल मी अबाउट युअरसेल्फची असेल, व्हाय यू वॉन्ट टू जॉइन बँकिंग असेल किंवा यूज ऑफ ग्रॅज्युएशन, तुमच्या ग्रॅज्युएशनच्या नॉलेजचा बँकिंग जॉबमध्ये काय फायदा आहे. तर हा टिपिकली त्या ऑर्गनायझेशनशी संबंधित तुमचे आन्सर. समजा मी देतोय ॲज अ BE ENTC, माझं BE झालेलं ENTCमध्ये, तर मी समजा IBPS POची इंटरव्ह्यू देतोय, तर माझं याच्यासाठी उत्तर वेगळं असेल. मी ग्रामीण बँकेची देतोय, मी याच्याबद्दल काहीच नाही सांगा. ग्रामीण बँकेचं असेल तर मी माझं सांगेल की मी सुद्धा, माझाही जन्म खेडेगावातला आहे, माझा इंटरव्ह्यूची सांगण्याची पद्धत किंवा ह्या प्रश्नांना फ्रेमिंगची पद्धत तशी असेल. माझं सुद्धा शिक्षण ZPच्या शाळेतून झालेलं आहे, अर्ध आयुष्य माझं सुद्धा तिथं गेलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण त्या पद्धतीने त्या क्वेश्चनला त्या जॉबसोबत जसं कनेक्ट होईल तशा हिशोबाने आपले उत्तर जे ते बनवले पाहिजेत. आणि हा वाला पाठ मी आता सांगण्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण हेच आहे की तुम्ही आतापासून जागे व्हा त्या एक्झामसाठी. कारण की यावर्षी जागा चांगल्या असल्यामुळं खूप जास्त विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा कॉल येणार आहे. नंतर अचानक महिन्याभरात, 10 दिवसात, 15 दिवसात हा वाला पाठ होत नाही. ॲटलिस्ट जेवढा पाठ सध्याला आजच्या लेक्चरच्या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो वाला पाठ चांगल्या पद्धतीनं त्याला रिकग्नाइज करा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर काम तुम्हाला चालू करायचं आहे. सोबत शेवटचा मुद्दा जो आहे की तुमचं ग्रॅज्युएशन कशातही झाले असेल, एखाद दुसरा इंटरव्ह्यू जाता जाता तुमच्या ग्रॅज्युएशनच्या स्ट्रीमवर जो प्रश्न तो विचारून जातो. तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनबद्दलचं नॉलेज म्हणा, जे की खूप आपण या स्पर्धा परीक्षांच्या जाळामध्ये अडकल्यानंतर आपल्या त्यामध्ये वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष यानंतर आपलं ते वीक झालेलं असतं. पण तरी पण त्यातला काही एखाद दुसरा रिसेंट ट्रेंड जर कोणी विचारला तर आपल्याला तो सांगता आला पाहिजे. आपण त्याही पार्टमध्ये जो तो थोडासा वीक असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी जी मी लगेच आता सगळं सोडा आणि 7 तारखेच्या, 13 तारखेच्या, 14 तारखेच्या, 20-21 ऑगस्टच्या ह्या परीक्षांची तयारी सोडा आणि लगेचच्या लगेच इंटरव्ह्यूला सुरू करा असं म्हणत नाही आहे. पण ॲटलिस्ट सध्या ज्यांच्या हातामध्ये वेगळे इंटरव्ह्यूचे कॉल्स आलेले आहेत, अशा लोकांनी हा बॅलन्स चांगल्या पद्धतीने साधायचा आहे. आता सध्या कर्नाटका बँक आणि सिटी युनियन बँके, समजा सिटी युनियन बँकेचे शेड्यूल लगेच लागलेलं आहे, कर्नाटका बँकेचे आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आता सध्याला त्यांच्या हातामध्ये टफ टास्क आहे. का? तर इंटरव्ह्यूची तयारी पण करायची, त्यासाठी थोडासा वेळ साईडला काढा. राहिलेला सगळा वेळ तुम्ही तुमच्या ग्रामीण बँकांच्या एक्झामच्या तयारीसाठी द्यायचा आहे. पण ह्या सगळ्यांनी आता जर शेवटपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू ऐकला, शेवटपर्यंत आजचं हा व्हिडिओ ऐकला असेल, तर ह्या व्हिडिओतून हे सगळे मुद्दे तुम्ही रिकग्नाइज करा. का? तर मागच्या काही दिवसापासून विद्यार्थी त्याच चुका करतायत, त्या आपल्याकडून व्हायला नको. आणि सगळे डॉक्युमेंट तयार ठेवणं, बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या, जेणेकरून इंटरव्ह्यूचा कॉल आल्याच्यानंतर आपल्याला स्पेसिफिकली तेवढ्या वेळेमध्ये ती तयारी जी ते पुढे आपल्याला नेता येईल. यावर्षी जागा चांगला असल्यामुळं हा माझा या गोष्टींसाठीचा आटापिटा आहे. बाकी जे काही निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला घ्यायचा आहे. धन्यवाद.